नमस्कार मित्रांनो, नेपाळ सिरीजमधील पुढील ब्लॉगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आजचा ब्लॉग असणार आहे पोखरा शहरातील उर्वरित पर्यटन स्थळ व पॅराग्लायडिंग अनुभवावर। मागील ब्लॉगमध्ये आपण पाहिलं विंध्यवासिनी मंदिर, महेंद्र गुहा, वटवागळांची गुहा व पोखरा शहरातील सर्वात मोठा झुलता पूल। पोखरा शहरामधील काही पर्यटन स्थळ पाहून झाल्यावर आम्ही पुढच्या प्रवासाकरिता पोखरा येथून मुक्तिनाथ मंदिर येथे जाण्यासाठी नेपाळ पर्यटन बोर्डाचा पास घेणे आवश्यक असल्याने मुद्दामून दुपारच्या वेळेत नेपाळ पर्यटन बोर्डाच्या ऑफिसमध्ये गेलो। कारण पास घेण्याकरिता दुपारी पर्यटकांची गर्दी फार कमी असते। पर्यटन बोर्डाचे ऑफिस छोटे आहे, पण इमारतीमधील कोरीव काम आपलं लक्ष वेधून घेते। आता आपल्यासमोर जो फॉर्म दिसत आहे तो फॉर्म पासेस काढण्याकरिता भरावा लागतो। फॉर्म हातात भेटल्यावर शाळेत दिलेल्या सर्व परीक्षा आठवल्या। फॉर्म मधील काही मुद्दे न समजल्याने मला दाखव, काय लिहिलं आहेस, हे आम्ही एकमेकांना सारखं विचारत होतो। मित्रांनो, आम्ही आता नेपाळ टुरिझम बोर्डच्या इकडे आलेलो आहे मुक्तिनाथला जाण्यासाठी, दर्शनासाठी। ते अन्नपूर्णा माउंटन रेंजमध्ये येतं, त्याच्यामुळे आणि मला वाटतं वाईल्ड लाईफ सेंच्युरी पण आहे तिकडे, त्याच्यामुळे एक विशेष परमिटची आवश्यकता लागते। ती नेपाळ गव्हर्नमेंट आपल्याला देते, त्यामुळे आपण तिथे रजिस्टर करणं फार गरजेचं आहे। तर मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये एक फॉर्म दाखवला आहे किंवा डिस्प्लेला पण आपल्याला आता दिसेल बाजूला माझ्या इकडे। तर तो फॉर्म जो आहे तो फिलअप करायला लागतो। त्यानंतर आपल्याला असे इन्स्ट्रक्शन्स मिळतात, आपल्याला काय करायचं किंवा काय नाही। एक मॅप मिळतो याच्यामध्ये, हे इन्स्ट्रक्शन्स आहेत आणि मॅप संदेशकडे आहे। मॅप मी नंतर शो करेन आपल्याला किंवा डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेन मॅपला। आणि मग हे सगळं आपण फॉर्म फिलअप करून आणि बाकीच्या डिटेल्स भरून झाल्यानंतर आपल्याला परमिशन लेटर मिळतं हे। तर हे जे डिटेल्स आहेत या फिलअप करण्यासाठी आपल्याला आपले 2 फोटो आवश्यक असतात आणि त्यामध्ये आपण इंडियन असल्यामुळे आपल्याला पासपोर्टची आवश्यकता नसते, पण आपलं इलेक्शन कार्ड मॅन्डेटरी आहे, म्हणजे गरजेचं आहे हे फॉर्म फिलअप करण्यासाठी। आधार कार्ड असेल तर आधार कार्ड पण जमून जातो, पण शक्यतो आपण जर नेपाळमध्ये येत असाल तर एअरपोर्टने येत असाल तर आधार कार्ड नाही चालत आहे तिथे तुम्हाला इलेक्शन कार्ड चालतो। त्यामुळे इलेक्शन कार्ड कॅरी करा नेपाळमध्ये कुठेही फिरताना, ते तुमच्यासाठी बेस्ट राहील। तर उद्याचा आमचा प्रवास होणार आहे मुक्तिनाथचा। तर आता पुढचे जे पॉईंट राहिलेले आहेत आपले, आत्तापर्यंत आम्ही 5 पॉईंट बघितले, त्यातला एक स्किप केला कारण की फक्त नदीचा व्ह्यू होता, त्यामुळे तिकडे नाही गेलो। आणि आता राहिलेले आहेत 5 पॉईंट, ते आता पहिले आम्ही लंच करू, नंतर मग पुढील 5 पॉईंट बघू आणि तुम्हाला दाखवू सुद्धा। स्टे ट्यून्ड। दुपारची वेळ असल्याने ड्रायव्हर जेवायला गेल्यावर पोखराच्या रस्त्यांवर आम्ही बेवारस बसून एकमेकांची थट्टा करीत होतो। दुपारनंतर पहिला बेत बनला डेव्हिस वॉटरफॉल बघण्याचा। नेपाळ टुरिझम बोर्ड ऑफिसपासून डेव्हिस वॉटरफॉल सुमारे 3 किलोमीटर अंतरावर आहे। पोखरामध्ये डेव्हिस फॉल्स, ज्याला स्थानीय भाषेत पाताल झांगो म्हणजेच पाताळातील धबधबा असे संबोधतात, हा नेपाळमधील विशेषतः पोखरामधील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे। या धबधब्याला भेट देण्याकरिता नेपाळी 100 रुपये तिकीट घ्यावे लागते। हा वॉटरफॉल जमिनीत नैसर्गिकरित्या तयार झालेल्या गुहेत पडतो, ज्याची खोली सुमारे 30 मीटर व लांबी 150 मीटर आहे। स्थानिक लोकांच्या मते सन 1961 मध्ये एक स्वीडन देशाची नागरिक महिला, जिचे नाव डेवी, या वॉटरफॉलला भेट देण्याकरिता आली असताना ती या पाण्याच्या प्रवाहात गुहेत पडून मृत्यू पावली व तिचे शव 3 दिवसांनी बचावकर्त्यांच्या हाती लागले। त्यानंतरच या धबधब्याला या मृत महिलेच्या नावावरून डेव्हिस फॉल असे ठेवण्यात आले। वॉटरफॉल पाहिल्यानंतर एक नेपाळी महिला नेपाळी रकमेतील नाणी घेऊन त्या परिसरात बसलेली दिसली। कुतूहलाने आम्ही तिच्या जवळ गेलो, त्यावेळी आम्हाला समजले तिच्याकडून नाणी विकत घेऊन डेव्हिस फॉल परिसरात असलेल्या मानवनिर्मित कुंडातील पाण्यात एक देवीचा पुतळा ठेवण्यात आला आहे। त्या कुंडात आपण पैसे टाकून जर ते पैसे देवी पाण्यात ज्या चौथऱ्यावर बसली आहे तेथे पडले तर आपली इच्छा पूर्ण होते। आम्हाला ही बाब हास्यास्पद वाटली, पण गमतीचा भाग म्हणून आम्ही सुद्धा या खेळात सहभागी झालो। डेव्हिस फॉल्सच्या अगदी समोर रस्त्याच्या पलीकडे गुप्तेश्वर महादेव गुहा आहे। डेव्हिस फॉल्सचे पडलेले पाणी याच गुहेत जमिनीखाली पडताना पाहायला मिळते। गुहेत जाण्याच्या रस्त्याच्या दुतर्फा स्थानिक लोकांच्या दुकानांची मोठ्या प्रमाणात रेलचेल आहे। गुहेचा परिसर खूप स्वच्छ ठेवण्यात आला असून बांधकाम सुद्धा खूप छान केले गेले आहे।
गुहेत जाण्याकरिता आपल्याला नेपाळी 100 रुपये तिकीट घ्यावे लागते. तसं पाहिलं तर डेव्हिस फॉल आणि गुप्तेश्वर महादेव गुहा ही ठिकाणे एकच आहेत. त्यामुळे इकडे 2 वेळा पर्यटकांकडून तिकीट घेणे अनुचित आहे असं मला तरी वाटतं. गुहेत खाली जाताना शिड्यांवर समुद्र मंथनाचा देखावा बनविण्यात आला आहे. जे काही आम्ही बघण्याचा विचार करतो किंवा आठवणी कॅमेऱ्यामध्ये साठवण्याचा प्रयत्न करतो, तेथे सगळ्यात मोठा अडथळा असतो ते म्हणजे समोर असलेली फोटो व व्हिडिओ निषिद्ध असल्याबाबतची पाटी. गुप्तेश्वर महादेव गुहेचा इतिहास 16व्या शतकाचा आहे. स्थानिकांच्या एका गटाने गुहेचा शोध घेतला. असे सांगितले जाते, गवत आणि कचऱ्याने झाकलेले एक विचित्र ठिकाण पाहून लोक आश्चर्यचकित झाले आणि जेव्हा त्यांनी कुतूहलाने ते गवत व कचरा साफ केले तेव्हा त्यांना एक गुहेचे तोंड सापडले. त्या जागेचा अधिक शोध घेतल्यावर त्यांना महादेव, पार्वती, नागेश्वर आणि सरस्वती यांच्यासारख्या हिंदू देवी देवतांच्या विविध मूर्ती आढळल्या. गुहेत प्रवेश करताच त्यांना समजले की त्यात वाहणारे पाणी समोरील धबधब्यातून येत आहे. अधिक तपास केल्यावर त्यांना शिवलिंग आढळले, म्हणून या गुहेचे नाव गुप्तेश्वर महादेव ठेवण्यात आले. ही गुहा नेपाळमधील सर्वात लांब गुहा म्हणून ओळखली जाते. गुहेच्या शेवटी आपल्यासमोर डेव्हिस फॉलचे गुहेत पडणारे पाणी दृष्टिक्षेपात येते. वरून खाली पडणाऱ्या पाण्याला नीट निरखून पाहिलं तर आभाळातून वीज खाली कोसळावी असा एकंदरीत भास होतो. गुप्तेश्वर महादेव पाहून झाल्यावर आम्ही निघालो पोखराजवळील डोंगरावर असलेले पमदीकोट येथील भगवान शंकराचा पुतळा बघायला. पमदीकोट गुप्तेश्वर महादेव गुहेपासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर आहे. पमदीकोट हे नेपाळमधील गंडकी प्रांतातील कास्की जिल्ह्यातील पोखराजवळील एक हिल स्टेशन व निसर्गरम्य ठिकाण आहे. येथील भगवान शंकराची मूर्ती ही नेपाळमधील 2ऱ्या क्रमांकाची उंच मूर्ती आहे. आता आपण व्हिडिओमध्ये जे ड्रोनद्वारे चित्रित करण्यात आलेले दृश्य बघत आहात, प्रत्यक्षात हे दृश्य स्वतःच्या डोळ्यांनी बघायला मजा काही वेगळीच आहे. खरंच पोखरा शहरावर ईश्वराने सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण केली असे म्हणावे लागेल. मूर्तीला प्रदक्षिणा घालताना आपल्याला एका बाजूला हिमालयातील बर्फाच्छादित डोंगर रांग, एका बाजूला पोखरा शहर, पोखरा शहरातील तलाव व पोखरा शहरातील एअरपोर्ट अशी निसर्गरम्य दृश्य बघायला मिळतात. पमदीकोट येथील भगवान शंकराचे मंदिर बघून झाल्यावर आम्ही पोहोचलो विश्वशांती स्तूपा बघायला. आपण भगवान शंकराचा पुतळा पाहिला त्याच रस्त्यावर विश्वशांती स्तूपा हे पमदीकोट डोंगराच्या मध्यभागी आहे. विश्वशांती स्तूपाकडे जाण्यासाठी सुमारे 250 ते 300 पायऱ्या चढून वर जावे लागते. चढ तसा पाहिलं तर मध्यम आहे, पण अक्षरशः दमछाक होते. शांती स्तूपाकडे जाताना रस्त्याच्या दुतर्फा दुकानांची दाटी आहे. नेपाळ एक गरीब राष्ट्र आहे, पण या ठिकाणी महागाई भरपूर आहे. नेपाळमधील लोक खूप प्रेमळ व कष्टाळू आहेत. स्तूप ज्या ठिकाणी बांधण्यात आले आहे त्या ठिकाणी नीरव शांतता आहे. स्तूपाच्या 4ही बाजूला गौतम बुद्धांच्या मूर्ती बांधण्यात आल्या आहेत. स्तूपाजवळ पोहोचण्याआधी वाटेत आपल्याला एक विहार दिसते, पण तिकडे व्हिडिओग्राफी व फोटोग्राफी प्रतिबंधित आहे. नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललो आहे पॅराग्लायडिंगला. तर ॲडव्हान्स स्काय पॅराग्लायडिंग त्याच्यासोबत आपण आता पॅराग्लायडिंगला चाललेलो आहे. तर यांची बस आलेली आहे. तर पिकअप आणि ड्रॉप हा पूर्णपणे यांचा असतो. तर तुम्ही सुद्धा स्काय स्पोर्ट्स पॅराग्लायडिंगला ॲडव्हान्स स्काय स्पोर्ट्स पॅराग्लायडिंगला नक्की व्हिजिट करा.
गणपती बाप्पा मंगलमूर्ती उडवताना येतं ना रे सगळ्यांना. जवळपास 13 लोक आणि चाललोय आम्ही आता पॅराग्लायडिंग. ही राईड व्यवस्थित झाली पाहिजे. इट्स टुडेज फर्स्ट ॲडव्हेंचर. आम्ही पॅराग्लायडिंग करण्याकरिता पोखरा येथील सारंगकोट ठिकाणाजवळील डोंगरावर येऊन पोहोचलो. अजून भरपूर एजन्सीज पोखरामध्ये पॅराग्लायडिंग ॲक्टिव्हिटी करून देतात, पण फ्लाईंग एजन्सीने 2600 रुपये सांगितल्यावर 2200 रुपयांमध्ये 20 मिनिटं फ्लाय करणार अशा बोलीवर आम्ही या एजन्सीसोबत डील फिक्स केली. माझ्यासोबत जो ग्लायडर फ्लाय करणारा पायलट विशाल होता, तो माझ्या शरीराला साहित्य बांधित असताना मला सर्व सूचना समजावून सांगत होता. सारंगकोटच्या डोंगरावरून पोखरा शहराचे दृश्य मोहक दिसत होते. याआधी आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली येथे पॅरामोटार ग्लायडिंग केली होती. तो अनुभव होता, पण दुसऱ्या देशात येऊन अशी ॲक्टिव्हिटी करणे यामुळे मनावर थोडे दडपण होते. मुख्य म्हणजे ग्लायडिंग सुरू होताना गरज असते ती म्हणजे एक जोराच्या हवेच्या झोताची. मग त्यानंतर आपण जमीन व आकाशाच्या मध्यभागी मंत्रमुग्ध होऊन संचार करीत असतो. आपल्याला काही त्रास असल्यास, जसे की उंच ठिकाणावरून खाली बघितल्यावर भीती वाटणे किंवा चक्कर येणे, असा काही त्रास असल्यास पायलटला आधीच सूचित करावे, जेणेकरून त्याला आपल्या त्रासाबद्दल आधीच माहिती मिळेल व तो आपली आवश्यक ती काळजी घेईल. सुमारे 15 मिनिटांचा फ्लाय टाईम आम्हाला मिळाला. पोखरा शहराचे आकाशातून डोळ्यांनी पाहिलेले दृश्य खरंच शब्दात न मांडण्यासारखे आहे. मजा आया. बाय बाय बाय. बहुत मजा आया. थैंक यू विशाल भाई. वेलकम. थँक यू फॉर फ्लाइंग विथ अस. सॉरी. हाउ वाज युअर एक्सपिरियन्स? हाय. डेडली एक्सपिरियन्स. व्ह्यू मस्त आहे, सुंदर आहे, खूप मजा आली. आयुष्यात एकदा करायला पाहिजे आणि तो आम्ही केला. थँक्स टू द ग्रुप. एकमेकांना मोटिवेट केलं, खूप मस्त केलं. थँक्यू. नमस्कार. आम्ही चाललोय फेवा लेक. मंदिराचं नाव आहे धाल भालाई. ओके. 4 पीस. किती तिकीट पडलं संदेश? टोटल तिकीट पडले 545 नेपाली रुपये 4 लोकांना. 4 लोकांना. ओके. एकाचे 136 रुपये. ओके, थँक्यू. तालबाराई देवीचे मंदिर हे पोखरा शहरातील मुख्य आकर्षण आहे आणि खरंच असायलाही हवं, कारण डोंगरांच्या मध्यभागी असणारे भले मोठे तलाव आणि त्यात असणारे तालबाराईचे मंदिर. मुख्य म्हणजे या मंदिरात जायला बोटीने जावे लागते, त्याकरिता सुमारे 15 मिनिटांची वेळ लागते. लोकप्रिय आख्यायिका आणि लेखांनुसार प्राचीन काळी सध्याचे फेवा तलाव असलेल्या ठिकाणी एक वस्ती होती. एका संध्याकाळी एक वृद्ध योगी आश्रय मागण्यासाठी त्या वस्तीमध्ये गेला, पण कोणीही त्याला आश्रय दिला नाही. एक वृद्ध महिला त्याला आश्रय देऊ इच्छित होती, पण तिच्या घरात खायला काहीच नव्हते, फक्त एक भाकरी शिल्लक होती. पण जेव्हा योगीला हे समजले, तेव्हा योगी आनंदाने ती भाकरी खाऊन झोपडीबाहेर झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी तेथून जात असताना तो योगी त्या वृद्ध महिलेला म्हणाला, हे गाव पूरग्रस्त होईल आणि पाण्याने भरून जाईल. तुम्ही लवकरच या ठिकाणाहून निघून उंच ठिकाणी जावे. काही वेळांनी योगींना हंसांचे आवाज आले व त्या ठिकाणी पाणी वाहून येऊ लागले व तेथे एक भला मोठा तलाव निर्माण झाला. त्याआधीच ती महिला एक उंच ठिकाणी झोपडीत राहायला गेली आणि तिच्या मृत्यूनंतर सन 1467 मध्ये स्थानिक लोकांनी गवताच्या झोपडीत एक मूर्ती स्थापित केली आणि त्याची पूजा केली. नेपाळी वर्ष 2017 मध्ये राजा महेंद्र यांनी झोपडीच्या स्वरूपात असलेले मंदिर आधुनिक शैलीत बांधले आणि मूर्ती 1 फूट उंच ठेवली. त्याच दिवशी राजा महेंद्र यांना मूर्ती तिच्या मूळ टेकडीवर ठेवण्याचे स्वप्न पडले आणि मूर्ती पुन्हा 1 फूट खाली करून जुन्या पृष्ठभागावर ठेवण्यात आली. तालबाराई मंदिर बघून झाल्यावर आम्ही निघालो पोखरामधील व आमच्या यादीतील पोखरा शहरातील शेवटचे ठिकाण म्हणजे संध्याकाळी होणारी फेवा तलावाजवळील आरती पाहायला. संध्याकाळी फेवा ताल किनारी आरतीकरिता स्थानिक लोकांची व पर्यटकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
तर मित्रांनो, पोखरा शहराचा व्लॉग आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्लॉग आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.